शहादा येथील जगदीश तावडे यांचा मुलगा सचिन जगदीश तावडे आणि भिक्कन ताराचंद मोरे राहणार दोदवत तालुका अमळनेर यांची कन्या सुनीता यांचा विवाह सोहळा 9 वर्षा अगोदर संपन्न झाला होता। त्यांना विवाहानंतर एक मुलगी आणि एक मुलगा असे अपत्य जन्माला आले, परंतु अचानक काळाचा घाला आल्याने सचिनचा 4 डिसेंबर 2022 ला अपघात झाला। या अपघातात सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेला सव्वा वर्ष झाल्यानंतर सचिनची पत्नी सुनीता आणि 8 वर्षाची मुलगी तसेच 4 वर्षाचा मुलगा यांचा उर्वरित आयुष्य कंठण्याचा विषय समोर आला। यावेळी पतीच्या निधनानंतर महिलांना उर्वरित आयुष्य जगताना अनेक वेळा कुटुंब, समाज व्यवस्थेत मर्यादा येतात। अशा महिलांना अनेकदा महत्त्वाच्या कार्यक्रमांना, समारंभात उपस्थित राहण्यास परवानगी मिळत नाही। यावेळी कुटुंबातील सदस्य एकत्र येत सुनीता आणि दोघा मुलांच्या भविष्य चर्चा सुरू झाली। सचिनच्या लहान भाऊ गणेश यांच्याशी आई-वडिलांनी चर्चा केली आणि 2 मुले आपलेच आहेत आणि सूनही आपली आहे। सुनीताचे दुसरीकडे विवाह केल्यास मुले आपल्याकडे राहतील, येणारी सून मुलांचा सांभाळ करणार की नाही अनेक प्रश्न निर्माण झाले होते। यावेळी सर्व गोष्टी ऐकून गणेशने आपल्या विधवा बहिणीशी लग्न करण्यास होकार दिला। त्यानुसार शहादा नागेश्वर महादेव मंदिरात दीराच्या आणि वहिनीच्या भोई समाजातील आदर्श विवाह संपन्न झाला। जिल्ह्यातील भोई समाजातील हा पहिलाच आदर्श विवाह असून सर्व स्तरातून या विवाहाचे कौतुक करण्यात येत आहे। आज नागेश्वर येथे भगवानच्या साक्षीने तावडे परिवाराचे हे लग्न आज झालेलं आहे, संपन्न झालं आहे। हे लग्न असं झालं की गणेशचे मोठे भाऊ डिसेंबर महिन्याची 22 तारखेला खापर जवळ 4 तारखेला खापर जवळ काळाने आघात घातला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला। तसंच या दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा होता, तरी त्यांच्यात म्हणजे मुलीचे आणि पोराचे संगोपन करण्यासाठी आम्ही मुलीला विचारलं की बेटा तुझी काय इच्छा आहे, तर पोरगीने सांगितलं की जे समाज करेल ते मला मान्य राहील। मग आम्ही परिवारातील सदस्यांना विचारलं आणि त्यांचे लहान बंधू गणेश यालाही आम्ही विचारलं की बाबा तू पोरगांना सांभाळ करशील का? त्याने होकार दिला। म्हणून हे लग्न आज आम्ही समाजाच्या जातीरिवाज प्रमाणे एक आदर्श विवाह म्हणून आम्ही आज घडून आणला। त्याच्या शहादा पंच, नंदुरबार जिल्हा, सर्व भोई समाज सेवा संस्था यांच्या सहकार्याने हे लग्न झालं आणि त्यांच्या परिवाराने आम्हाला मोलाचे सहकार्य केलं। एवढं बोलतो, धन्यवाद। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा।